एक धक्कादायक बातमी समोर येतेय। टेंभुर्णी ते पंढरपूर महामार्गावर असलेल्या भोसेपाटीजवळ भीषण अपघात झालाय। कंटेनर आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात 2 महिलांचा मृत्यू झालाय। एका महिलेच्या डोक्यावरून तर दुसरीच्या छातीवरून कंटेनरचा टायर गेलाय। ऐन गुरुपौर्णिमेच्या दिवशी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचं दर्शन घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना काळा घाला घातलाय। मोनाली ज्ञानेश्वर मगर वय 32 वर्ष आणि सुनीता सुरेश नरसाळे वय 50 वर्ष राहणार जळोली तालुका पंढरपूर या 2 महिला जागीच ठार झालेल्या आहेत, तर ज्ञानेश्वर हनुमंत मगर हे जबर जखमी झालेले आहेत। दरम्यान हा अपघात कसा झाला ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। तर घडलं असं की गुरुवारी 10 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी रोडवरील भोसेपाटी नजीक तळेकर मळ्याजवळ हा अपघात झालेला आहे। अपघातानंतर पळून जाणाऱ्या कंटेनर चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। अपघातातील कंटेनर GJ1HT 9671 टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे जात होता। यावेळी मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतलाय। पंढरपूर ते टेंभुर्णी महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय। अपघातामध्ये जखमी झालेल्या ज्ञानेश्वर मगर यांच्यावर करकमच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। कंटेनर आणि दुचाकीचा अपघात एवढा भीषण होता की अपघातात मोनाली मगर या महिलेच्या डोक्यावरून कंटेनरचा टायर गेल्यानं अर्ध डोकं अक्षरशः चिंदामिंद झालं होतं, तर सुनीता नरसाळे यांच्या छातीवरून टायर गेल्यानं मोनाली व सुनीताचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह पळून निघाला होता। टेंभुर्णीहून पंढरपूरला दुचाकीवरून निघालेले गौतम गायकवाड यांनी अपघाताचं गांभीर्य ओळखून वाहनाचा पाठलाग करून चालकाला पकडले। संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेऊन जाताना अपघात घडला आणि 2 महिलांचा मृत्यू झाल्यानं जळोली तालुका पंढरपूर गावावर शोककळा पसरली आहे।